आज सोमवार म्हणजे अभ्यासाचा वार. अभ्यासाचा अभ्यास कसा करायचा हे समजून घेण्याचा वार. गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की वास कसले कसले येतात. तर मला असं वाटतं ही पण एंडलेस तुमची यादी होईल. कारण आपण जाणीवपूर्वक कोणते वास घेतो याचा कधी विचारच करत नाही ना. पण थोडंसंच त्याच्याबद्दल बोलून मी परत वाचनाकडेच वळणार आहे. साधी गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पोलीस हे कुत्रे बाळगतात आणि ते ट्रेंड डॉग्स असतात, बरोबर. कारण तुम्हाला माहिती आहे, सांगायची जास्ती गरज नाही. सियाचेनच्या सारख्या भागामध्ये काही वेळेला बर्फाच्या खालती जेव्हा सैनिक दबला जातो ना, त्याचा माग घेण्यासाठी सुद्धा विशिष्ट उंचीपर्यंत एक ट्रेंड डॉग्स असतात, ते वापरले जातात. मला वाटते वास ग्रामीण भागातल्या लोकांना तर बरोबर कळतं वासावरून की मृगाचा पाऊस बरसलाय बरं का कुठेतरी, किंवा अमुक अमुक वास आलाय म्हणजे चैत्राची चाहूल लागली आहे, अमुक अमुक वास आलाय म्हणजे आता पळसाला मोहोर फुललाय. आणि मग ते त्यांची जी सगळी शेतीची कामं असतात ना ती त्याप्रमाणे आखतात. आपल्यालाही त्याचा उपयोग करून घेता येत असतो, मात्र आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. खरं तर आपल्याला अगदी 4थी-5वीमध्ये त्याच्याही पेक्षा लहान असताना कर्म करणारी इंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय असं सगळं गेलेलं असतं ना. पण नक्की त्याचा वापर करायचा का आणि कसा ते आपण बालवाडीत शिकतो, पण नंतर विसरून जातो. ह्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला थोडं सांगणारच आहे पुढे. पण आज परत मी वाचनाकडे वळते, कारण गेल्या वेळेला मी वाचनाच्या 3 सवयी तुम्हाला सांगितल्या होत्या. त्याच्यातली एक सवय अशी सांगितली होती की काय करू नका असं मी सांगितलं होतं. खरं तर झोपून वाचू नका, एरझाऱ्या घालत वाचू नका. त्याच्यानंतर मग नियमित मोठ्यांनी वाचू नका, मनातल्या मनात वाचा. आणि त्याच्यामध्ये आणखीन आपण एक भर घालणार आहोत, ते म्हणजे नियमित वाचायचं, रोजच्या रोज वाचायचं. आणखीन एका महत्त्वाच्या गोष्टीची भर घालायची, जे काही आपण वाचलं ते जशी पुस्तकाची नोंद तुम्ही करणारच आहात त्याप्रमाणे काय वाचलं हे मला आकलन काही झालं का, नुसतं मला कळलं का ते मी मनातल्या मनात आठवणार आहे. आणि मला जर जमलंच ना तर मग आपण जेवताना म्हणा किंवा जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा आई बाबा, मित्र, बाई, शेजारी पाजारी त्यांच्याशी शेअर करा. म्हणजे तुम्हाला खरोखरी कळलं आहे की नाही ते कळेल. कारण वाचन हे एक कौशल्य आहे. ज्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठी काही महत्त्वाची कौशल्य सांगितली जातात. श्रवण, वाचन, संभाषण, लेखन. लेखन सगळ्यात कठीण. श्रवणाचं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. श्रवण केलेलं कसं लक्षात ठेवायचं यासाठी एक मुद्दामून मी पाठ घेईन. मात्र आत्ता जर संभाषण करायचं असेल, कोणाशी बोलायचं असेल किंवा लेखन करायचं असेल तर मुळात वाचन जर चांगलं असेल तरच लेखन करता येतं. बरेच वेळेला पालक सांगतात, बरं का बाई कुठे असं म्हणतात त्याला वाचता येत नाही. वाचतो की तो, पण असं नसतं. कारण एक युनेस्कोनी एक अभ्यास गट नेमला होता आणि त्या अभ्यास गटामध्ये त्याला असं जाणवलं की जी मुलं अभ्यासात मागे पडत आहेत ना ती मुळात वाचनात कमी असतात. पण युनेस्कोचं कशाला, आपल्या इथे सुद्धा सरकारने वेळोवेळी कोठारी आयोगासारखे जे आयोग नेमले त्यांच्या हेच लक्षात आलं की मुळात मुलं वाचनात कच्ची आहेत. म्हणजे नेमकं काय, तर कदाचित त्यांना एखादं अक्षर ओळख होते, एखादा शब्द वेगळा ओळखता येतो, पण नुसता एखादा अक्षर ओळखता आला किंवा शब्द ओळखता आला म्हणजे वाचन आलं असं नसतं. तर अक्षरापासून शब्द बनतात, शब्दांचा समूह वाक्य बनतं, अनेक वाक्य मिळून मग काय गोष्टी, गाणी काय असेल ते सगळं बनतं. एवढंच नव्हे तर या दोघांच्या मध्ये सुद्धा, दोन शब्दांच्या मध्ये सुद्धा बरंच काही काही असतं. आपण वाचन करतो म्हणजे नेमकं काय करत असतो, तर डोळ्यांनी तो शब्द टिपतात, वाक्य टिपतात आणि ते सगळं आपल्या मेंदूकडे पाठवलं जातं. त्याला म्हणतात वाचन प्रक्रिया कशी घडते हे थोडक्यात आपण समजून घेतो. आपला मेंदू तुम्हाला वाटतं तसा त्याच्यापेक्षा कितीतरी पट त्याची क्षमता आहे. कॉम्प्युटरपेक्षा आपला मेंदू जास्ती इन्फॉर्मेशन साठवू शकतो आणि अधिक वेगाने काम करू शकतो. फक्त मध्ये मी एकदा जो शब्द वापरला होता तसा, ट्रेन युअर बॉडी, ट्रेन युअर माइंड, ट्रेन युअर आईज, तसं हे आहे. म्हणजे नेमकं काय होतं, तर आपण जर शब्द अक्षर वाचन जे काही सगळं वाचतो ना ते आपल्या मेंदूकडे गेल्याबरोबर मेंदू काम करायला सुरुवात करतो. काही वेळेला जे वाचलं त्याची तुलना करतो. अरे हे इथे असं सांगितलं बरं का, पण मी जर गावाला गेलो तेव्हा मी वेगळं अनुभवलं.
किंवा अरे खरंच हे असं असतं, मी तर कधी ऐकलं नव्हतं बाबा. काही वेळेला आपल्याला आपला जो मेंदू आहे ना, तो त्याच्यामध्ये नुसतं वाचतो आणि असं विचार करतो असं नाही, तर वेगवेगळे आपल्या मेंदूमध्ये कप्पे असतात ना, त्या कप्प्यात ती माहिती टाकून देतो लगेचच्या लगेच. आणि मग आपल्याला परत कधीतरी आठवतं, जेव्हा पुढे एखादी वेळ येते तेव्हा, अरे हे असं सगळं असतं का? मी जे आत्ता तुम्हाला म्हटले ना, 2 शब्दांच्या मध्ये, 2 वाक्यांच्या मध्ये सुद्धा भरपूर मजकूर असतो. हा आपल्याला सवयीने नंतर ओळखीचा होतो. त्याचा अर्थ नेमका काय काढायचा? अगदी साधं एक तुमच्या आपल्या मला वाटतं शाळेमध्ये सुद्धा ही रेकॉर्ड बरेच वेळेला लागलेली तुम्ही ऐकली असेल. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. पण म्हणजे नेमकं मी त्याच्यापासून काय घ्यायचं? असा विचार मग मी नंतर करायला लागते. हे कुठे त्या कवितेत सांगितलेलं नाही आहे ना. पण मग तुम्ही प्रत्येकजण स्वतःची तुलना पण करायला लागता, की खरोखरी मी राजहंस आहे का की इतर पक्षी आहे? मला राजहंस व्हायला आवडेल की इतर पक्ष्यांसारखं पिलांप्रमाणे व्हायला आवडेल? एवढंच नव्हे तर काही विचार करता करता कृती पण त्यातून करायला लागता तुम्ही. उदाहरणार्थ अशी एक म्हणून धरून चालूया की नोबेल प्राईज विनरच्या गोष्टी, त्याच्यामधून तुम्ही गोष्ट एक ऐकलीत की वॉशिंग मशीनचा शोध कसा लागला. मग तुम्हाला वाटायला लागतं, अरे त्या मुलांची आई कशी काम करते तशी माझी पण आई काम करते ना, मग तिचं काम सोपं व्हावं म्हणून मला असं काही करता येईल का? काही वेळेला हा विचार एवढा स्ट्रॉंग होतो की तुमच्याकडून तशी कृतीसुद्धा व्हायला लागते. म्हणजे परत एकदा बघा, तुम्ही जे वाचता ते मेंदूकडे जातं, तुमचा पूर्वानुभव जो असतो त्याच्याशी जोडलं जातं आणि भविष्याचाही विचार तुम्ही सुरू करता. शब्दांपलीकडचं, वाक्यांपलीकडचं जग. उदाहरणार्थ, ती एक गरीब मुलगी होती, बिचारी तिच्या हाताची उशी करून ती खालती जमिनीवर झोपली होती. एवढ्या 3च वाक्य पण आपल्याला सांगून जातात की ती गरिबा घरची मुलगी असेल, तिच्याकडे काही नसेल, किंवा तो नुसता राजपुत्र होता एवढं म्हटल्याबरोबर आपल्याला त्या राजपुत्राचा सगळा पोशाख, दिमाग, त्याला काय काय येत असेल हे वेगळं सांगावं लागत नाही ना. मात्र हे सगळी प्रक्रिया होण्यासाठी तुमच्या मनाला तुम्ही तशी सवय लावून घ्यावी लागते. नुसते शब्द वाचले विसरून गेलं असं नाही चालत. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे शब्द, लेख, अक्षरं वाचणं म्हणजे वाचन नव्हे, वाचन हे कौशल्य आहे. ज्या समाजाला हे कौशल्य कळतं तो समाज पुढे जातो. आज भारतामध्ये असं म्हटलं जातं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता आहे, तर आपले सुशिक्षित लोकसुद्धा वाचन कौशल्य हरवलेलं आहेत. म्हणजे नेमकं काय? आपण जे वाचतो ना त्याची आपण विचार करणं, कृती करणं हे आपण विसरून गेलेलो आहोत. आणि अशी जेव्हा स्थिती होते ना तेव्हा त्या समाजाचा ऱ्हास हा ठरलेला असतो. अगदी साधं उदाहरण बघा, शाळेत तर बाई सांगतातच सांगतात, टी व्हीवर, रेडिओवर पण सांगत असतात, पर्यावरण, परिसर, झाडं लावा. आपण काही करतो का रे असं? कारण वाचलं ते मेंदूपर्यंत गेलं, तिथेच राहिलं, कृती झाली नाही. तर वाचनाच्या कौशल्यामध्ये ही कृती होणं सुद्धा गरजेचं आहे. एक साधं एक छान इंग्लिश यांनी एक वाचनाच्या बाबत असं म्हटलेलं आहे. तर काय सांगितलेलं आहे, हे संस्काराचं उत्तम साधन आहे. छान संस्कार होतात त्याच्यासाठी दरवेळेला मूल्य शिक्षण, नीती शिक्षणाच्या गोष्टी वाचायला लागतात असं काही नेमका. एखादी शोधकथा वाचली तरी तुम्हाला त्याच्यातून काही ना काही कळत जातं. एखादं आत्मचरित्र काही सांगून जातं, काही विनोदी जोकसुद्धा काही सांगून जातात. संस्काराचं साधन आहे, माहितीचा खजिना आहे आणि आनंदाचं निधान आहे. तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध व्हायला हा एक मार्ग आहे. आणि म्हणून एक इंग्लिश लेखक असं म्हणतो, अ वर्स अ डे विल कीप अ डॉक्टर अवे. बघा, तुमचं मन आजारी पडलं की तुम्हाला रोग होतो. आधी मन आजारी पडतं आणि मग तुम्हाला रोग होतो. ते घाबरूनच, अरे बापरे मला आता सर्दी होणार, अरे बापरे मला आता कोरोना होणार, मनातून काढून टाका विचार. तसंच आणखीन आपल्या एका असं म्हटलेलं आहे की आयुष्यातील यशाचा पाया म्हणजे वाचन. विष्णू शास्त्री, मला वाटतं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते असं म्हणतात की अन्नाचं जसं शरीराने पोषण होतं ना तसं वाचनाने मनाचं पोषण होतं, आपल्या मेंदूचं पोषण होतं. गुणवत्तापूर्ण शिक्षण असं आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा वाचन हे अशा प्रकारचं कौशल्य असलेलं उत्तम वाचन अपेक्षित असतं, नुसती शब्दांची आणि अक्षरांची ओळख नव्हे. मला असं वाटतं रामदास स्वामींनी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगितलेलं आहे आणि आजकालच्या मुलांना हे पटेल, कारण
त्याच्यावर जेव्हा आपण सवयी बघू तेव्हा जाऊ पुढे. पण सरकारकडून फुकट पुस्तकं मिळाली आहेत म्हटल्यानंतर अनेकांची पुस्तकं पहिल्या 6 महिन्यातच विशविशीत होतात, फाटतात, चक्क त्याची पत्रावळी होतात. आमच्या वेळेला गरिबी होती म्हणून बिलकुल नाही, पण आम्ही जुनी पुस्तकं सेकंड हँड घेतलं, थर्ड हँड घेतलं, फोर्थ हँड घेतलं. लाज नसे वाटत त्याची, तरी पुस्तकं ती चांगली असायची. कारण वाचन आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानाचा खजिना, सरस्वतीचं रूप आहे ते. रामदास काय म्हणतात बघा, अक्षरे गाळून वाची, अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, काते घाली पदरीची, निगान करी पुस्तकाची, निगान करी पुस्तकाची, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख. तेव्हा आजपासून पुस्तक, कोणतंही पुस्तक, अवांतरसुद्धा, गोष्टीचंसुद्धा, लायब्ररीतून आणलेलं असेल, घरी केलेलं असेल किंवा आणखीन काही असेल, फुकट मिळालेलं असेल, त्याची निगा नीट राखायची, ते नीट वाचायचं आणि वाचून झाल्यानंतर मला त्याच्यातलं काय कळलं याचा विचार करायचा. यासाठी वेगळा वेळही तुम्हाला द्यावा लागणार नाही आहे, बिलकुल वेगळा द्यावा लागणार नाही आहे. सहज तुम्हाला जमण्यासारखं आहे एवढं तुम्ही करा. आणि मला असं वाटतं की एखाद्या वाक्यात जर लिहून ठेवलं ना तर अधिक चांगलं असं मला वाटतं. लेखनाचा सुद्धा मी म्हटलं तसं की खूप कठीण कला आहे, म्हणून अशा सोप्या सोप्या गोष्टीतून तुम्हाला लिहावं लागतात. गृहपाठाच्या बाबतीमध्ये मला वाटते मी गेल्या वेळेला एकाचं उत्तर सांगायला तुम्हाला विसरले होते, ते उत्तर सांगणारच आहे. पण तुम्हाला माझा हा हात दिसतोय आणि या हातावर मी हे काहीतरी ठेवलेलं पण तुम्हाला दिसत असेल. आणि हे एक पिन आहे, आपली ड्रॉइंगची आहे ती, आणि त्याच्यावर ही एक काठी आहे आणि ती तुम्हाला हलताना दिसते बघा. ती का हलत असेल याचा विचार करायचा. मी कुठेतरी ठेवलेलं नाही आहे बरं का, मनगटावर ठेवलेली आहे आणि मग ती काडी हलती आहे चक्क. मी हात हलवत नाही आहे, बिलकुल हात हलवत नाही आहे, सपोर्ट आहे हाताला खालती, तरी ती का हलती आहे याचा विचार करायचा. मी म्हटलं तर ना खेळ, तुम्ही पण करून बघा हा प्रयोग की तुम्ही कुठे बरोबर ठेवता, कधी हलायला लागते. आणि डॉक्टरच्या दवाखान्यात गेल्यानंतर काय होतं याच्याशी तुम्ही नातं सांगायला बघा. दुसरं मी एक तुम्हाला सांगितलं होतं, एक कोडं सांगितलं होतं की तुम्ही हे जे आकडे आहेत, 3 त्रिकोण जे आहेत, या 3 त्रिकोणाच्या 3 ठिकाणी तुम्ही आकडे लिहायचे आणि त्याची बेरीज प्रत्येक ठिकाणी 20 20 20 20 आली पाहिजे. तुम्ही किती जणांनी कोडं सोडवलं मला माहिती नाही, पण कोडं हे असं आहे, म्हणजेच या 3 याच्यावर आता आपण उलटं तुम्हाला मी सांगितलं होतं, ज्यांनी केलं असेल त्यांना कळेल. हा 2 आहे, हा 7 आहे, हा 9 आहे, हा 3 आहे, त्याच्यानंतर हा 4 आहे. मी सांगितलं होतं ना प्रयत्न करा, 8 आहे, 1 आहे आणि 6 आहे आणि हा 5 आहे. याची बेरीज बघा, 9 + 2 + 4 + 5 = 20, 8 + 1 + 6 + 5 = 20, 2 + 7 + 3 + 8 = 20. मी पुन्हा रिपीट करते. पहिलं 2 9 4 आणि 5, दुसरं 8 1 6 आणि 5, 2 7 3 आणि 8. मी उत्तर तुम्हाला सांगितलं, पण याच्यामागे लॉजिक काय आहे ते तुम्हाला शोधता येत आहे का बघा. अंकरचना करताना, कारण असं काही काही भरपूर, म्हणजे एक पुस्तक माझ्याकडे आहे की अमेझिंग स्क्वेअर्स असंच त्याचं नाव आहे. त्या अमेझिंग स्क्वेअरकडे जर आपल्याला जायचं असेल तर हे, आणि अनेक वेळेला बेरजेचा सराव पण ह्याच्यातून होत राहतो. काय लॉजिक आहे ते शोधा. आणि पुढच्याला एक छोटासा वेगळा गृहपाठ की झोपेचा उपयोग तुम्हाला अभ्यासासाठी करता येतोय का. फक्त विचार करा, फक्त विचार करा, बाकी काहीच करायचं नाही आहे. उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे आणि यू विल बी झाप्ड तुमच्या भाषेमध्ये. म्हणजे तेव्हा आता मी पुढच्या सोमवारपर्यंत निरोप घेते. थँक्यू व्हेरी मच. काही जणांचे पालक मला भेटले होते, कोणाचे पालक मी नाही ओळखत सगळ्यांची नावं वगैरे, पण ते जेव्हा मला म्हणाले ना, बाई आमच्या मुलांना खूप छान वाटतं आहे आणि आम्ही पण ऐकतो आहे बरं का, मला खूप छान वाटलं. थँक्यू फॉर द रिस्पॉन्स.